चूक आहे ना. नाही. काय म्हणते आपलं साहेब, किती दिवस झाले तुम्हाला? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले का? अच्छा. कोणत्या मशीन मारलं तुम्ही आता? हे मशीन मारून राहिले? हा, ही हात आणि पायासाठी. हात आणि पायासाठी आहे का ते? हो. अच्छा. आणि ही मशीन कंबर, मान, हे मशीन. हा, कमरे, पाय. हे मारतो तुम्ही? हा, हो, तळपाय. पहिल्या दिवसापासून आराम आहे. अच्छा, तुम्हाला त्रास कोणता होता? मानेचा, कमरेचा. अच्छा, मानेच्या कमरेचा त्रास होता का? कमी आहे. आता कमी आहे का? हा, चक्कर यायची आता कमी झाली. असं का? काय म्हणते भावनाजी? ठीक आहे. पण काय म्हणते, तुम्ही तर खूप दिवसाची दिसून लागली. हा, कॉल म्हणजे असं का? आराम आहे का पायाचा? असं का? ठीक आहे. कोणतं उपचार चालू आहे तुमचा? याच्या व्यतिरिक्त दुसरा उपचार कोणता चालू आहे? मालिश. हां, कसं काय? ठीक. साहेब, तुमचं नाव सांगा. संजय तिजारे. संजय तिजारे. हा, योगेश्वर. अच्छा, योगेश्वर नगरतून आले का? अच्छा. आता का पायाचाही त्रास होता का तुम्हाला? हा, पायाचा पण त्रास आहे. टोंगडे असं का? हां हां हां. कमी झाले. स्पॉन्डिलायसिस पण आहे. व्यायामामुळे, मसाजमुळे ते कमी झालेलं आहे. हो, म्हणजे आपला व्हिडिओ काढायचा उद्देश हा आहे का लोकांना माहीत पडलं पाहिजे, अगदी बरोबर. आहे का नाही? आपला त्रास कमी होईल तर दुसऱ्याचा त्रास कमी होईल. तर आपला का घेणं देणं तर आहे नाही. मॅडम, पहिल्यांदा आले का पैसे आधी आले होते? पहिल्यांदाच लावली का मशीन आहे? काय त्रास होणार तुम्हाला? अच्छा अच्छा, कंबर दुखून आली. असं का? पहिल्यांदाच लावली तुम्ही मशीन जीवन काळामध्ये? अच्छा अच्छा, असं का? कुठं राहता तुम्ही? दिगुरीत कोणत्या बघायला? हां हां हां, ह्याच एरियात. हे कोण मुलगी आहे का? काय नाव तुमचं? हां, केळझरकर. ठीक आहे. पायाचा थोडासा हे आहे, म्हणजे हे पाय नाही का, तळ पायाला कमी वाटते. आता 3-4 वेळा मारला तर कमी वाटते. आता ते आहे ना, हाताचा पाय अजून का कसं काय? पाय काय का पोराचं का? म्हणजे याच्यावर उभं राहायचं. नाही, हे नाही केलं
लावली का हा? काय म्हणते नाव काय तुमचं कसं वाटते पाहायला मुंग्या येते होते ना तुमच्या कोणते दोन्ही पाहायला येते का हां दोन्ही पाहायला येते नाही तर कोण हे पहिल्यांदा केली का तुम्ही जे काय याच्या पहिले मारली ती मशीन पहिल्यांदा मारलं ना पहिल्यांदा का नाही माझा तुम्ही दुसरी कोणती तरी मशीन मारली होती ना हे वाली हां कोणती हे का ते हे बी ना हे बी अच्छा तर काही पर्सेंटेज वाटते का कमी काही पर्सेंट कमी एखादी पर्सेंट नाही 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 म्हणजे तुमच्या पायाला मुंग्या येते किती दिवसापासून येते लॉकडाऊनपासून येऊन झाला फक्त म्हणजे पायाला बाकी शरीराला कुठंच नाही तर आता पायाला मुंग्या येते तर काही कमी म्हणजे मशीननं कमी काही झालं का काहीच नाही का अच्छा होईल कमी मग माझ्या हाताला येतोच कमी झालं मुंग्या यांच्याही मुंग्या येते त्या पाय हाताने ज्यांनी तर सांगितलं का व्हायब्रेटवाली घ्या ना तुम्ही हे कोणती पाठी हे वाली होईल होईल कमी घ्या आता अच्छा लॉकडाऊन लागला तेव्हा तुम्हाला पाहायला मुलं येत होते वॅक्सिन घेतली का वॅक्सिन घ्यायच्या आधी झाले होते मग वॅक्सिन घेतली तर सारा कमी नाही झालं अच्छा अच्छा वॅक्सिन घ्यायच्या आधी झालं आपलं नाव काय हा आसाराम तडेकर राहणं कुठं आहे हा अंबानगर कोणत्या भागात येते दिगोरीच्या साईडला येते ना तो हा उरकोडे लावून हा उरकोडे लावून अंबानगर बरोबर आहे आता आम्ही ते मागं होतो ना याच्यामध्ये पांडवच्या रॅलीमध्ये तेव्हा आम्हाला माहीत झालं कोणत्या एरिया हां हां जैन मंदिर हा बरोबर आहे का पाल त्रास आहे का साहेब तुमचा हां का होते मुंग्या येते मगाची सांगत होते तुम्ही हे मशीन कितीदा घेतली तुम्ही हे मशीन जे पायाची तुम्ही आता घेऊन राहिले हे म्हणजे म्हणजे पहिल्यांदा घेताय का म्हणजे याच्या आधी घेतलं होतं हे पहिल्यांदा घेताय आता किती 32 दिसून आलं ते आहे ना तर आपल्याला काय नोकरी आहे का काय काय विक्री कोणत्या रोडवर म्हणजे कोणत्या भागाला आहे दिगोरीला म्हणजे कोणत्या काय नावानं आहे हां श्रीराम ऑटोमोबाईल्स म्हणजे कोणत्या उंडेर रोडवरतीच आहे का दिगोरी चौकात का कोणत्या नगरमध्ये येते दिगोरी चौकात
हां हां ते आपलं अजयच्या पांढरेला आहे. अजयच्या पांढरेला जवळच आहे. हा ढवळ्याच्या हां ढवळ्याच्याच घरी आहे. आम्हाला विचारा तुम्ही केली काय चालू करू. चालू केल्यावर बोलले तुम्ही. साहेब तुमचे नाव काय? माझं नाव संजय तिजारे, योगेश्वर नगर दिगोरी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला मानेचा प्रॉब्लेम होता, स्पॉन्डिलायटिसचा. मुंगे यायचे, पण या मशीनवर व्यायाम केल्यामुळे मसाज मशीनवर तो व्यायाम म्हणजे दुखणं बंद झालेलं आहे. मुंगे यायचं ते बंद झालेलं आहे आणि चक्कर यायचं पण कमी म्हणजे 30-40% कमी झालेलं आहे. ते आता मसाज वगैरे सगळं आहे. हां, मसाज तुम्ही जे करून देता त्या मसाजमुळे पण एकदम फ्री वाटतं, डोकं फ्रेश वाटतं. इकडे या मशीनवर सुद्धा व्हायब्रेटरवर सुद्धा चांगला छान व्यायाम होतो आहे. तिथे सुद्धा नसा मोकळ्या होत आहेत. म्हणजे ही जी हालचाल पाहिजे तशी होत नव्हती ती आता व्यवस्थित होते. ठीक आहे. तुम्ही मशीन केली आहे, कसं वाटतं तुम्हाला? मशीनला थोडासा रिलीफ वाटून झाला कारण की माझ्या पायाला स्पेसिफिक येते कॉम्प्युटर जास्त बसतो का नाही हो. सुरू येते थोडंसं म्हणजे आरामसारखं वाटते आणि हाताला हे होतं मुंग्या येते त्या हो. 5-6 महिन्यापासून थोडंसं बरं वाटतं म्हणजे थोडा आराम वाटते आता. मसाज वगैरे केली का तुम्ही सगळे? नाही मसाज नाही की मसाज करायची आपल्याला करायची. मालिश ना हो, मालिश. मालिश करून घेते तर याचा अनुभव घ्या तुम्ही. त्याचा अनुभव घ्यावा लागेल आणि बाकी ते आपलं जे हाताची मशीन आहे पायाची मशीन आहे त्याची मशीन आहे, खूप मसाज आहे, मसाज तेल आहे. हां याचे कसे काय भेटायचे म्हणून सांगून द्या आम्हाला याची आता तसं सेपरेट अगर पेर एकच पेर घेतो म्हटलं आपण ते 200 रुपये. आणि आपल्याला साईडमध्ये करायचं आहे कोणी म्हणतात की नाही पाहिजे काम कंडिशन नाही आपल्याकडे हां आणि गरीब आहोत तेवढं नाही देऊ शकत. हो. तर त्याच्यासाठी मग एक फूड मसाजर आणि दिवसामध्ये लागतो हां म्हणजे 200 रुपयामध्ये. वेगवेगळे किती असे 100 रुपये आहे तर 50 रुपयामध्ये लावून देतो हां. आपण. 150 त्याचे आहे, 50 घ्यायचे, 200. हो म्हणजे लोकांना म्हणजे माहीत झालं पाहिजे ना माहिती आहे. हां लोकांना जनतेला माहीत
पाहिजे का होईल नाही हे पुढच्या पावलं लोक घाबरून जातात ना तेव्हा ह्या पुढची वेळ जास्त होतं नाही आता म्हणजे काय केलं बघ, जे आलं- नाही त्याला माहीत नाही आपण 200 वर लावतो, लोक म्हणतात 100 रुपये बाबू. नाही, हे कसं आहे या एरियामध्ये हे इन्स्ट्रुमेंट नाही आहे. हां म्हणजे नागपूर शहरामध्ये मला वाटतं मोजके 7-8 ठिकाणामध्ये असतील आणि अनेक लोकांना याचं हां जसं आपण माहिती नॉर्मली नाही आहे. माहिती नाही. त्यामुळे अनेक पेशंट असे की ते फायदा घेऊ शकत नाही हां. आहे मेडिकलमध्ये सुद्धा अशा प्रकारची साधनं नाही आहे अशी साधनं या प्रोफेशनल याच्यामध्ये आहेत मध्ये आहेत आणि तो ज्या ज्या लोकांना असा त्रास असेल त्या त्या लोकांनी इथे यावं ते करून घ्या. आणि निश्चित स्वतःचा फायदा करून घ्यावा म्हणजे 100% रोग या साधनांनी माणसांचे बरे होतील म्हणून 100% गॅरंटीनं सांगतो कारण गोळ्या किंवा कुठली औषधी घेऊन स्वतःच्या किडन्या खराब करण्यापेक्षा या साधनांवर व्यायाम केलेला उत्तम आहे म्हणजे आरोग्य आपलं आरोग्य हे उत्तम राहील आणि म्हणून असा फायदा कमी पैशामध्ये लोकांनी घ्यावा असं मला सुद्धा वाटतं कारण याचा फायदा मला झालेला आहे म्हणून मी माझा हा अनुभव या ठिकाणी शेअर करतो. डॉक्टर साहेब एकदा पता सांगून द्या तुम्ही बरोबर मला कसं वाटतं ते? हा. म्हणजे कसं वाटत आहे तुम्हाला? मला नेहमी पहिल्यांदा लावलेली आहे. माझी जॉब असा आहे की मला शरीराचा व्यायाम होतच नाही. मला नेहमी माझे ब्रेन जे आहे एकदम चोकअप झाल्यासारखे वाटायचे. आता मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम इथं चेअरवर बसलो आणि ही जेव्हा आता मसाज केली तेवढं एकदम फ्री वाटत आहे. एकदम म्हणजे मला रिलीफ वाटत आहे. खूप छान वाटत आहे. नाहीतर माझी प्रत्येक नस असे एकदम चोकअप म्हणजे कोणती काही कामं करायची इच्छा नव्हती पण आता मी 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये मला एकदम असं शरीर फ्री झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे लोकांनी पण याचा भरपूर प्रमाणात उपयोग करून घ्यावा आणि स्वतःच्या त्यांच्या ज्या काही व्याधी आहेत त्या ज्या काही वेनच्या किंवा शरीराच्या त्या याच्यापासून म्हणजे दूर होऊ शकतात. मला परिपूर्ण विश्वास आहे. व्हेरी गुड व्हेन्स व्हेरी गुड व्हेन्स बद्दल सांगायचं म्हटलं तर ही जी चेअर आहे ह्या चेअर मी पहिल्यांदा जिथं बघितली आहे म्हणजे नागपुरात फार कमी आहे ती चेअर आणि या चेअरवर परिपूर्ण म्हणजे व्यायाम होते शरीराचा परिपूर्ण व्यायाम केला जाते. बस लोकांनी पण याचा खूप फायदा घ्यावा.